बापा माऊली हे कासाठी आली रे वाटीचा बोला. हां पुरी खानदान घेऊन आली ना भाऊ माय बाप. काय यायचं म्हणणार बा आता. मी का अंतर आहे मी मला माहीत असेल तर तुलाच रिकामे कामं करेला. तू त्याच गायत पडते ते पाय तू आता. ते तुझ्यासाठीच यायला थोडीसा. काय तर काही याचा मतलबच नव्हता. शिवल्यानं काढून दिलं ती नक्की त्या गायत भोंगळ टाकते भाऊ आपल्या. किती बोगस आहे किती बोगस बाई आहे. आली बी ना वर तोंड करून या गावात आली बी ना. तिला जराशी काही लाज नाही ना जराशी काही लाज नाही ना. लाज असती तरी आली असती का या गावात डबल तोंड दाखवायले. पण बिनलाजी आहे ते सगळी. बिनलाजी तू बिनलाजी. माय गाव आहे मी येऊ नाही तर काय तर कुकडे जाऊ मग मी. माय गावात येऊ नाही तर कुकडे जाऊ. ते गाव कोणतं घुबड तोंडे. तुला तर दिलं ना तुझ्या नवऱ्यानं काढून. तुझ्या नवऱ्याने वागत तुला आता जाय ना. काय तोंड करणं कुकडे आता डबल करायचं असेल तर जाय होय. बाई मगापासून पाहून राहिले चबर चबर करून राहिली. या नवऱ्यानं रिकामे कामं केली आणि आम्हाला शांतपणा शिकवून राहिली का. हा या बबन्या घरात घाल नाही दिले. कशी कशी करायची माही पोरगी. आम्ही वागा का मा पोरीले. या बबन्या बाई मा पोरीचा संसार वाटोळ झालं. त्या बबन्या घरात घाल तुम्ही आता इले. बरं बाबा हे लय फडफड करून राहिली ना. बबनीची बाय काय वाटते हे. हे म्हणून फडफड करून राहिली. या बबन्या घरातच घाला. मग पाहू पुढचं पुढे काय तर. अरे हो ना ये ना जास्त चरचर करून राहिला का रे. असे बरे हालचाल मा घरात तुम्ही. सोपी दिसून राहिली का मी तुम्हाला. मा घरात येऊ देऊ दिले तर नाही सोपी. पण तुझ्या नवरा आहे ना थै थै करेन तर. मा पुरीचा संसार बरोबर केला तुझ्या नवऱ्यानं. मग त्याच्या घरात घालतोच मी आता. कोण वागून मा पुरीले कोण वागू येत. मा पुरीच्या संसाराचा वाटता ओढ झाला. ते बी तुझ्या नवऱ्या बाई बबन्या बाई. त्या बबन्याले वागूनच आता मा पुरीले. पाया माय बाई हा काय बोलून राहिला तर तुझ्या घरात घालतो म्हणते बापा तिले तर. हे तर काही आहे माय बाई आता. असा बरा घालीन तो मा घरात. मी येऊ देतो ना तिले. आणि मानवऱ्याची एकट्याची चुकी आहे काय. जास्त चरचर करून राहिले हे सगळे जण. तिची बी तेवढी चुकी आहे. मानवऱ्याला काल दोष देऊन राहिले तुम्ही. होय ना तिकडे गुलू गुलू केलं आणि मानवऱ्यावर सांगते ते. मानवऱ्यावर दोष देते ते एकट्यावर. तू का कमी आहेस का. असं असते ना हे. करते कोण आणि भरते कोण. कोणाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडतात नाही. तुझे भाषण ऐकायला नाही आलो दिसा. या बबण्याला सांगायला आलो की कसं मापुरीला तुला वागवा लागते बाबू. तू ना मापुरीचा संसार बरबाद केला. ती बायकोला फडफड करून राहील तिला आवर जराशी. नाही मग कसं ते झपके खाईन आता. मा मस्त गेकतं कसं गरम व्हायलाय. तुला सांगून राहिलो मी. काय हो राजा काही बी का राजा. मा काय दोष आहे राजा. तुमची पोरगी तर बाबा नाही राजा. तिनंच मला फूस लावली बा. मला काही घेणं देणं नाही ना. तिनंच बापा मला फोनही लावला असं तसं ढमुक टमुक. राजा तेच तर बोला जा बापा मला भेटायला वेगळा बाबा ढमुक टमुक फलानं बिस्तानं. ठीक आहे नाही ते सांगत जा बापा माई काय गलती आहे. सारी गलती तिची आहे ना. तर बापा तिच्यापासून दूर दूर पोहायत जा. पण ते मला धरू धरू आणत जाय वळत आणत जाय बापा. तुमच्या पोरीला खा जाय ना. मा घरात काय घालता दिले. मा काही दोष नाही. मा दोष नाही आहे. नाही हो बाबा नाही हो. खोटा बोलू राहिला बाबा. यानेच मला काहीतरी खाऊ घातलं आणि मला किती त्याचं इकून केलं त्यानं. त्याने खाऊ घालायला मला नक्की काहीतरी. बबने आता नाटकं शिकू नको. तुला जरी शिवलाला कमी मारलं असेल आता दाबून मारीन मी. मी विचारच करत नसतो. 10 मारतो आणि एकच मोजतो. कसं तुला माई पोरगी वागवा लागते. तू काही दूध पिता नव्हता. माई पोरगी तुला फोन लायत मला आहेत. तुला समजायला पाहिजे होतं. बाई गोड लागली तर चालला तिच्या माग. आता कसं माझ पोरीचा संसार झाला बरबाद. तिला कसं कोणी राहिलं नाही आता. तिला वागवीन कोण. तुझ्याशिवाय आता पर्याय नाही भाऊ. तुलाच वागवा लागते. तुम्ही काय बोलून राहिले बापा. मा काय घेणं देणं नाही बापा. हो ग राजा. 10 मारतो एकच मोजतो राजा. मी ना काहीच केलेलं नाही ना राजा. साल्या बबन्या बोलू नको जास्त बाबू. बोलला तर हा कसं येतं घुटण्यात दिमाग आहे बरं. बेकार आहे शिवलालचा सासरा बरं. खरंच तो बोलते तसंच करते बरं. भानगोळे आहे तो बा. बोल नको. गुपचाप राहा आता. हा काही अशी गोड घेत नाही. याच्या कसं ढुंगणाला सपाटे माराच लागतात आता आपल्याला. कसं तात बसर जाईन. हा कसं प्रेमानं यायला काही समजून नाही राहिलं. त्याला असं वाटतं आपण साधे जा. आम्ही साधे नाही बरं पुरेपूर्ण जा. असा बरं मारशील रे मानवऱ्याला तू. ये बरं इकडे मारून दाखव बरं. घालतो तू माझ्या घरात तर पाहतो ना मग मी का कमी आहो काय. घुबड तुला लाज वाटायला पाहिजे होती. दुसऱ्या घरात तुझ्या नवरा घुसून राहिला. तुम्ही समजलं नाही ना बिनलाजे. आणि आता वर तोड भरून मला फोन राहिली का तू. चूप एकदम बिलकुल सांगून राहिलो. मग मी बाई आहे की माणूस आहे पाहत नसतो. तुला काय म्हणून राहिला रे. तुला समजायला पाहिजे होतं ना ते. तुझी पोरगी दुसऱ्या घरात बसून राहिली तर ते नाही दिसलं काय. मानवऱ्याचं दिसून राहिलं तुला आहे की नाही. तुला तर माहिती नव्हता पत्ताही नव्हता. तू पोरगी काय करून राहिली काय नाही तर कसे ढंगळे करून राहिली तर. पहिले तुझ्या नवऱ्याला आवडती ना आणि मग मापोरीचं काढती. पहिले तुझ्या नवऱ्याला आवरणं तोच तर चालला आता चरेली इकडे तिकडे. तो का कमी आहे काय. मान तर शिल्लक आहे तो. बापा भांडणं मग कळजा ना बापा. कोण कोणा नवऱ्याला आवडते कोण कोणा बायकोला आवडते मग पाहिजे ना. आम्हाला सोडा फक्त एवढी. कसं तुम्ही आमच्या कृपा करा बा. सोडा फक्त. उपाशी तापाशी आम्ही खाली उतरल्यावर काय करायचं करू ना आपण. माऊली असं बोलू नको. तू काल सबरून राहिला रे. वेगळा लटके राहिलो चालते बा. एका बोला बांधता का मागे शिवलाई बायको मागे बांधता का वरची. चुप राह तू आता. बोल नको बाबू माऊली. अरे आता कशी बसली रे पाचर. करशी रे बबन्या. माऊली रिकामे काम. पाय ना आता हरची जबाब घालते त्या घरात हरचीले.
पाय रे बिनलाजा, तो काय म्हणून राहिला तर घरात घालतो म्हणते ना ते तुया. तुला लाज नाही वाटली रे? तिच्यासोबत ढंगडे करायच्या वागती मी का कमी पडली होती का रे तुले? पाय ना आता घरात घालतो म्हणते ना ते लाजा वानाच्या घरी मरताना मग घरची भाकर गोळ नाही लागली तुले? असे कांड करतो तू भाई. झालं वहिनी खाऊन बापा. कोण कोण आहे घरात घुसते? जमलं बबन भाऊ. आता कसं आहे तर घरची भाकर गोळ नाही लागत. बाहेर चालले ते चरेले. आता घ्या कसं दाबून यायचं. पाहू आता 2-2 बायका. घ्या न हिचकी आता. गंटेव तू एक मा काम करा. गावातल्या लोकल 2-4 लोकल भलो आण गळ्या ठेसा आण गळ्या आण रे भा लवकर आणले का नाही माई हे कसं मागळ्यात हे बला पडीन गळ्या. हो गळ्या गंठ्या एवढं काम कर गळ्या. बबन भाऊ आपण रिकामी नाही बापा. आपण नाही जात फात कोणाला बोला फलायले तुमचं तुम्ही पहा बाबा. काय निपटा लपडे तुम्ही नाही केले. आम्ही काल निसता राहते. गंठन जाय बरं ते शिवलाल भाऊले बोलावून आण बरं. नाही तर हे बोला बाबा आमच्या घरात धशीन ना. जाय बरं लवकर बोलावून आण बरं. बरं तुम्ही म्हणून राहिले तर जातो मी. आता मी गेलोच नसतो. मी बेजा आवडेला. अरे जाय रे गंठन बोलाव रे बापा. बोलाव लवकर जाय बापा. शिवलाल भाऊले बोला जा बापा. जातो ना आता. तुम्ही सांगितलं जाणार नाही का? जातो ना. गा बोलवा टिसा तरी हा निर्णय आता बदलणार नाही. माझ जवळ शिवल्या वागवायला तयार नाही. मा पुरीले कसं आता बबने शिव पर्याय नाही आम्हाला. बबनेच्या घरात तर घाललं जाय. बंद गावाला नोटीसा. हो बंद गावाला चालते. तरी बबन्या घरात जाईन मी पुरी येता. गंठन बापा जा ना बापा लवकर. हा डंगरा पान काय म्हणून राहिला घरात घालतो म्हणते बापा. माया जा बरं लवकर. ते शिवलाल भाऊले बोलावून आणा बापा. तुम्ही तेवढं काम करावं माया. बरं 1 मिनिटात जातो. काय होते रे बापा? काय मला सुसून राहिले का? बेकार राहिले काय? काय कसं काय करा रे गड्या की हा डंगरा तर म्हणते घरात घालतो. अरे बड्या कसं रे बापा हे? काही खरं नाही गड्या बबने. काही खरं नाही तुझं. आता तुला 2-2 बायका वागावं लागतात भाऊ. आता काही बजेट बसती ती. आता काही खरं नाही. आले घरात गोटे ती. भुसण्या अरे काय म्हणतो बे बोल ना. भुसण्या तुला का बिगर मायाचा कसा राहायची बे? आणि लांब त्या बापाच्या माई घरी लेखा का बे? मायशिवाय कसं दिवस जात नाहीत बरं बाबू. माय आहे तर सर्व काही आहे. बाबा मामाची तर मला लय आठवण येते. पण माय घरी आणायला लावली मा बापाले की मग तो बबन्या मा घरी धावधाव येत जाईन ना मग. मग ते मग त्या बबन्या झोडून काढलं बी चांगला तुले का? चालतं आपण सोडताना द्यायला सांगतो. चांगला हाणूस आहे याले. चांगला मजबूत करता का मारता का आपण? काढल्यापेक्षा की त्याच्या बायकोला सांगता का आपण की असं आहे म्हणून हा धावधाव कसं भुसण्या घरी जाऊन राहिला असं करता का? मग भुसणी माय वापस येईन ना. नाही तर मग कसं भुसण्याला माहीत नाही राहीना. माय नसली की लय बेकार होते बरं. खाय प्यायचे लय वांदे होता. माय खाय प्यायचे काही वांदे नाही ते. रोज मला मा बाप 20 रुपये देते. मग आलू गोंडा खातो, काही कचोरी खातो मी, काही भजी. असं चालू आहे माय. पण कसं माय पाहिजेच नाही. तुला सांगतो खरंच नाही पाहिजे माय मला. तुम्हाला सांगतो गडे हो अंदरची गोष्ट. मायचं मा बापाचं ती भर पटत नाही. भांडणच होत राहतात ते की थोड्याशा कारणानं. कोणाच्याच माय बापाचं पटते गळ्या. कोणाचंच पटत नाही. पण आता कसं असते पण कसं ते असं चालल्या लागते ते. माय लय बोकस आहे रे बा. बदमाश आहे माय. तुला काय सांगू मा आबा त्याच्यापेक्षा बदमाश आहे. मामायचा बाप तो शिकवते मामायले असं बोल तसं बोल. गुंडा आहे मा आबा मामायचा बाप. आबा गुंडा आहे ना रे बा. मग त्या आबा फायटिंग करते का? फायटिंग करते का त्या आबा? गुंडा आहे मा आबा. तुला काय सांगू मा बापाची माय बाप होती की नाही मा आबा आजी. त्याला काढून कोण द्यायला लावलं तर मा आबानच मामाच्या बापानच काढून द्यायला लावलं. काल वागून राहिली म्हणे सासू सासरे देणं म्हणे त्याला काढून फुकाचं खाता म्हणे नाही तर राहता. म्हणून मग मामायनं मा बापाच्या माय बापासोबत भांडण केलं चांगलं जमके. आणि बुडी दिली लेका काढून. लातात मारल्या होत्या रे बुडाचे. लेका मला जीव तुटे पण काय करू लेका. उसा जीव बळला आपल्या. काय बोलता येत नाही आपल्याला म्हणता येत नाही. ते आवाज झडतं का त्या मायच्या बापाला मारता का सांग तू. मी येतो मारायले. अरे बा त्याला मारल्या जाते का आपल्याच्यानं? तो लय बेकार आहे. हो मामा त्याच्यापेक्षा बेकार आहे तो. मग लय खतरनाक आहे बापा. तो जैरी नांग जाते. मामाले लय काहीच काही शिकवतात ते. म्हणून तर माय ठुरफुर करते ना. भांडणच करते मा बापा बरोबर. मा बापाला कचरच समजते. बरी नाही ते. हो जसा गेली तर गेली. बिमारीच होती ते आमच्या घरातली. माय काय ऐकते ह्यांना दे ना. त्या मायने ऐकायला पाहिजे ना. मग मामाचा बाप पैसा आडला पुरवते ना. जरा खाया पियाले किराणा सारं देते भरून. म्हणून माय ऐकते. मा आबाचं त्याच्या लई इस्टेट आहे ना. धरणाचा पैसा भेटला त्याले. काय कर बापा पैशानं काम आहे का सारं.
मग काय बापा ऐकणारच आहे तुम्ही माय कोणाचा ऐकीन बापा बापाचा ऐकीन नाही तर काय तर बापाचं घरात काहीच नाही झालं द्या. आता जरी मा बाप ट्रंग फरंग करते ते पुरलं रे बापा. बरी गेली माय आता मलाही टेन्शन नाही बा काहीच नाही या. मग बाप मलाही काही टेन्शन देत नाही. शाळेत जायचं काम नाही आता मुली. काहीच वांधा नाही काहीच टेन्शन नाही मले. काय मग ते हा बाजीला काढून दिलं का त्या माईनं. मग तुला काय म्हणायला पाहिजे ना त्या माईने. मी काय करू सांग ना सांग जीव आहे रे. मी काय करू लेगा मलाच लय वाटे मा आबाजीला वागा. माय आबाजी एवढी चांगली आहे. ती खूपच चांगली आहे ना रे बाबा. लय प्रेम करतात ते मावर. गेले की बाबू भूषणच करतात. हो पण काय करू माय अवदस आहे ना. मायले आबा आजी जराशी चालत नाही माई. हो मा बापाची माय बाप चालतच नाही ते बाईले मा मायले. दादा रे बा मा मन दुखते रे बा. तो विषय बंद काढू नका बापा. काढू नका तो विषय बंद करून टाका बापा. दादा बापा तो विषय बंद करून टाक. भूषणे तुला विसरू भेटले की नाही. हॉटेल गेला आलू गोंडा आणला की आम्हाला देतो गड्या जरासा. अरे आणतो ना तुम्हाला आणतो ना आलू गोंडा. टेन्शन नाही हो आणतो. हा तिला आम्ही शिवलालले समजून सांगणं गड्या. कसं बायको गेली तर डबल दुसरी बायको भेटणार नाही. आली रणका मोरीन ना. हा माय पाहिलं नाही तुला काय हाल होऊन राहिले तर. हा बायको शिवाय काही खरं नाही बरं. बायको ते बायको असते बाबा. हा ज्याचं त्यानं पा आपलं हा रूल आहे भाऊ. हा तो मायात नाही मी त्याच्यात नाही. कसं त्याचं मला काही पटत नाही. आणि त्याची बायको तर त्याची अजिबात आपल्याला चालत तोंडावर थोडी टाकत नाही मी तिच्या. त्यानं वागवली का नाही वागवली का मला काहीच फरक पडत नाही भाऊ. तो शिवल्या त्याच्या बायकोले वागो की ना आला वागो आपल्याला काही घेणं देणं नाही त्याचा. तो विषय मोडून टाका बरं. एक विषय विचारणार मोतीराम तुले. मागं तू काय म्हणस इवय मा मागं पळतीन. एक मागो जो गोष्ट आहे एक माझं गोष्ट आहे. काय गोष्ट होती रे बा मोतीराम. हा काय बा तुझ्या जो गुपित रहस्य असं की वय तुला धावतो फोन लावून राहिला. अजून तू तुझ्या इवय तुला वैखे ना. आता याले जुन्या विषयाचं पडलं. पण आता हा नवीन विषय हा शिवल्याची जिंदगी बरबाद होऊन राहिली. बायकोले तो काढून देऊन राहिला. हे नाही पडलं याले. सांगा आता या कोण दिल्याचा बसा आहे. हो गड्या रघु चुप बस बरं तू. ते काय तर ऐकू दे मला. मोतीराम सांग रे बा काय तर इवय कोण त्या मागं धावतो फोन राहिला. गड्या तुली विषय मी तो कसं इवयानं मागुळे नांग्या टाकल्याच नसत्या. मागं पहिलाच नसता इवय. त्यानं फोनही नसता केला मली. पण कसं ती गुंडी होती ना त्याची फसवेल बरोबर म्या. असा कोणती गोष्ट होती बा तू याजो की तुझ्या मागे फोन राहिला इवय तू या जो काहीच नव्हतं रे बा. पण तो आपला खाली आहे की नाही खाल्या तो दिदाचा पोरगा. तुलाच माहित आहे तो कसा आहे खांडू खराबे आहे. त्याले काहीतरी माहित पडली या लफड्याबद्दल. पहिलेच तर त्या काल्याचं बबण्याचं पटत नाही. मग हे त्यानं काय केलं काल्यानं बरोबर पाहिले जाऊ दिले. आणि घेतली ना व्हिडिओ शूटिंग काढून त्या दोघांची बी छम्मक छल्लोची त्याची बबण्याची. आणि त्यानं येऊन मला सांगितलं की बुडे बा असा असा विषय आहे राजा. पुढे काय झालं तुला काय म्हटलं मग त्याला. मी ना काल्याला म्हटलं गड्या आता ही व्हिडिओ शूटिंग मलाच दाखवली तू ना. पण आता कसं गावात बोंब करू नको कोणाला दाखवू नको तू. कसं गाव काही सुद्धा नाही आपलं. कसं याच्या मोबाईलमध्ये त्याच्या मोबाईलमध्ये त्याच्या मोबाईलमध्ये त्याच्या मोबाईलमध्ये तिच्याबरोबर बदनामी माही बी होईल. तर कसं त्याचा म्हटलं बा काल्या तू कोणाला दाखवू नको बा. टाईम आला की बरोबर आपण कसं मेन माणसाला दाखवून देऊ. आणि आलाच तो टाईम तर मग कसं त्या वरतीच्या मावायरीच्या बापाले युवायला दाखवून दिली ती शूटिंग. त्यानं पायता बरोबर तो आग बबुला झाला तो. म्हणून तो युवा करून राहिला तो मले. का किती चुपे रुस्तू मासरीले का तू. हा आम्हाला सांगितलं नाही का की असा असा व्हिडिओ येलाय की काही येईल का. आम्ही दोस्त होतो का एक पान आपण दोघं तिघं खातो रे. हा एवढी गोष्ट सांगून येईल का तुले. हा पण दिल्या तू तर जाऊ दे बा. तुले तर नाही सांगितलं पण मली नाही सांगितलं नाही. आणो याची माहिती पार्टनरशिप आहे बापा. बोकड्या धंदा आहे आमचा. हा का रे हो मोतीराम शोभते का तुले असं का रे हो. ह्याच्या गोष्टी लपवत असतात काय. एखादी गोष्ट जरासं काना टाकणं आमच्या लोक सांगून का मग हाताने मी माही नाम मुसकी करू काय की मा वायरीचा व्हिडिओ आला बा असा असा व्हिडिओ काढला. हा तो झांगडचा व्हिडिओ होता ना. चांगला असता तर मी तुम्हाला सांगितलं असतं. मग सांग ना आता मा तोंडानं माही बदनामी करणं बरोबर आहे का. तिची बदनामी म्हणजे माही बदनामी. वायरी कोणाची बोलल्या जाते मोतीरामची माहीच आहे की नाही. मग हा बदनामी कोणाची माहीच आहे की नाही. आम्ही काय बदनामी केली असती का. आम्हाला एक गोष्ट सांगितली असती जरासं काना टाकलं असतं तर आम्ही सतर्क राहिलो असतो ना. नाही तुम्ही ना बदनामी नसती केली. पण माणसाचा कधी कधी विषय निघते गरमागरमीत. एक तर मापोऱ्या सुद्धा नाही ना शिवल्या. तुलेच माहित आहे तू कोणाशी भांडण करीन तर भांडण करता तुमच्यासोबतच भांडण केलं असतं त्यानं. तुम्ही काय म्हटलं असतं
खरं गड्या त्या बायकोचा व्हिडिओ नाही गेला गड्या, तुझी बायकोचा चावट आहे, म्हणजे असा विषय होते ना तो. त्यासाठी मी ना कसं दाबून ठेवलं बा, कोणाला काही सांगितलं नाही. काय रे बा तू येले का लेका दोस्ताली सांगत नाही बाबा तू, म्हणून तर लेका तुझ्या वही लेका तुझ्या पाया पडून राहिला रे. काय तर लेका लोक तुले राम राम ना करे बा तू. हा हे गोट होती काय ते बापा, हे मस्त गुंडी दाबली गड्यातून त्याची. हा बरोबर नांग्या दाबल्यातून त्याच्या. जमलं गड्या तुला आता हे. नाही आता त्याची पोरगी आहे, त्याच्या लक्षात आणून द्याने लागणार का. मी जिकून फोन केला त्याले, म्हटलं इवई अशी अशी गोट आहे, या तुम्ही काय तू खाडानिवाळा करा, तुम्हाला दाखवतो. कसं मी कशात काही नाही, पण कसं सैगई करणं मा काम आहे. मला गोष्ट माहिती आहे तुमच्या पोरीची. तो आला अडीसा दाखवली त्याला व्हिडिओ त्याच्या पोरीचा. पाहता बरोबर त्याची तई पाजली मस्तकात गेली ना. हा आता बापाच करेन तर म्हणून तर गावात आला तो पोरीला घेऊ गेलो. पण तू हे बरं गेलं गड्या. आता बबन्या घरात घालते गड्या, पण त्या बाईले बबन्या घरात घालते. तो बबन्या किती उतवालता, लग्न होईल असल्या हा बाईच्या नांदी लागला तो एका लेकराच्या मायेच्या. मग सांग तू किती नाला आहे काय. मग आता बरोबर घालते तो माई वय त्याच्या घरात, ते बरोबर जमून देते तो. आता मग पाहायला काय चालू आहे काय नाही, चाला ना पाहायला जाऊ ना. मी काही येत नाही गड्या, मला वाटते ते खराब थोडंसं. हा तुम्ही दोघं जण जा, काय झालं काय नाही तर मला सांगा. मग तुम्ही बरोबर आम्ही दोघं जण जातो, काय काय नाही पाहतो. मग तुला काय तर खबर देतो आम्ही. हा काय झालं काय नाही तर जा तुम्ही दोघं जण जा. बाबा मग सारे गावातले लोक विचारून राहिले त्या मायनं काय केलं बा, त्या बापानं काऊन काढून दिले तुम्ही माय. हा का बाबा काय सांगू मी लोकाईले. हा धाव तेच विचारतात. बाबू लोक कसे तोंड घाले असतातच, लोकांच्या म्हटलं ऐकायचं नाही. हा लोक कसं घोड्यावर चालू देत नाहीत, पायी चालू देत नाहीत. लोक कसं 2 दिवस म्हणणारच आहेत, बोलणारच आहेत. लोकांचं या कानानं ऐकायचं आणि त्या कानानं सोडून द्यायचं बाबू. पण मामायला आणू नका बरं तुम्ही. हा तो तुम्ही ना मामायला आणलं घरी की तो कसं बबल्या आपल्या घरी आल्याशिवाय राहत नाही. मग तो मला 10 रुपये देते, मग तो जाते. हो तो येतेच आपल्या घरी. नाही बाबू मी काय एवढा मॅड आहो का त्या मायले आणले. हा अजिबात नाही आणत, तिचं खुरी नाही बाई आपल्या घरात. आपण दोघं बापले राहू राजासारखे घरी, टेन्शन घ्यायचं नाही बाबू तू. हा पण कसं चर्चा लय बेकार झालो आहे ना गावात आपल्या. जो तो राजा विचारूनच राहिलो बा. काय झालं काय नाही, काय झालं काय नाही, काय सांगावं लोकाईले. हा माझ्यात राहिले जात नाही बा, असं वाटते सांगूनच द्या. भाऊ कोणालाच काही सांगायचं नाही बरं. हा कसं साऱ्या गोष्टी कशा झाकली मूठ 1.25 लाखाची. कोणाला काही अजिबात सांगायचं नाही, जोडचा असो की दूरचा असो. कोणाला म्हणजे असं बक्याचंच नाही काही. कसं आहे बाबू आपलं बांधर निघलं अगं तर कसं आपली बदनामी होऊन राहिली बरं. कसं आपली बदनामी आपल्या हाती जाय दाबणं बरं. लोक कसे इकून बी बोलतात तिकूनही बोलतात बरं. हा कोणा म्हटलं ऐकायचं नाही. नाही बाबा मी तर अजिबात कोणाचं ऐकतच नाही, कोणाला काही सांगत बी नाही. हा मी हॉटेलमध्ये बी गेलतो की नाही तर मग तटी म्हटलं 2-3 जण, पण मी काही सांगितलं नाही द्यायला. मोठं आलू गोडा खाल्ला आणि चालला आलो मी. हा मी कोणाला नांदीच नाही लागत. मला माहिती आहे लोक कशा आपल्या गावात. बाबू लोकांच्या म्हटलं ऐकायचंच नाही. पण कसं आता बाबू तू कसं शाळेकडे लक्ष दे बरं. हा नुसतं हॉटेल नको करू. बाप आहे म्हणून काही टेन्शन नाही बा, शाळेत जायचं घ्यायचं असं काही समजू नको बरं. हा आता कसं उद्यापासून शाळेत जाणं चालू कर तू, नाहीतर मग कसं तुझ्या बजेट बसून बरं मी. हा तुलेच माहित आहे मग आपला पट्टा निघला कसा बजेट असते तर माहित आहे ना तुले. पप्पा मा बाप तर म्हणते शाळेत जाय म्हणते. मला वाटलं शाळेत जमलं माय गेली तर. हा मा बाप तर म्हणते पट्टाच काढतो म्हणते. बाप्पा आता शाळेत नाही गेलो तर खरंच मारते का पप्पा बाप मला. ते आता काय नाही पत्त फेकाच लागेल बुड्याला, काय नाही की असं तर सांगायला लागेल ना. मग बुड्याला एखादी वस्तू सांगितली आणून काही देत नाही. शाळेत काही जायचं काम नाही. मग बाबा मला कसं शाळेत जायला 2 रजिस्टर, 1 पेन आणि पुस्तकं पाहिजेत. हा पुस्तकच नाहीत ना मला. मग शाळेत जाऊ काय मी, मास्तर काय शिकून मला. हा बाबा आणतात मग. बाबू एवढी गोष्ट आहे का, तुला रजिस्टर पाहिजे, पेन पाहिजे ना, पुस्तकं. अरे आता आणून दे तुम्ही, तुले टेन्शन नको घेऊ. फक्त कसं शाळेत जाय. शाळेत नाही जर गेला तू त्या बजेट बसला. पण बाबा शाळेत जातो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कसं आहे बाबू तुला शाळेत कोण धाडून राहिलो माहिती आहे का. आता मी शिकलो पण मी वाया गेलो. पण कसं तू नोकरीवर लागला पाहिजे ना. आता कसं तुला माय नाही कोणी नाही कसं आपलं नाव रोशन झालं पाहिजे ना. मला तर सारे गाव खांडोखोऱ्या व्याज म्हणते, पण तू तसा नाही झाला पाहिजे ना बाबू. तू कसं सुशिक्षित झाला पाहिजे. हा नोकरीवर लागला पाहिजे, तुझा पगार मी खाल्ला पाहिजे. हा असा विचार कर बाबू तू माय जरासा. बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी नोकरीवर लागीन म्हणजे लागीनच. हा इंजिनियरच बनतो मी. हो गाड्या घोड्या बनवतो मी.
टेन्शन ना घेऊ तुम्ही. तुमचं स्वप्न पुरं करतो म्हणजे करतोच मी. फक्त कसं मला साऱ्या गोष्टी आणून देत जा तुम्ही. रे बाबू बन बापा इंजिनियर बन, शिवलालचं नाव रोशन कर. हा ते जे लागेल ते देतो ना रे आणून. फक्त तू माग, फक्त थोडा शब्द काढ तू, फक्त तू इच्छा पुरी करतो म्हणजे करतोच मी. मग बनलो मी इंजिनियर, तुम्ही टेन्शन घेऊच नका. झालो इंजिनियर मी. शिवलाल भाऊ टकल्या आले येणार मग काय म्हणते बा आता मा बापाले. घालते वाटते काही बिबा टिसा येऊन. अरे बा गंठन काय म्हणते रे बा? पण शिवलाल भाऊ तुम्हाला बोलवलं बा, त्या बबन्या माऊलीच्या बायकोन बोलवलं बा तडसा. ते उलटे टांगेल नाहीत का तडसा? कोणते द्यायले? मी येत नाही म्हणून मी काही एवढा रिकामा नाही आहे. त्याचं ते निपट्टीन काय आहे तर त्या हरामखोरायला उलट टांगेल आहे म्या. त्याच्या बायकान ते पाहतीन काय आहे तर. बाबा चाला हो बापा, मोठा राळा होऊन राहिला तडीसा. हा तुमची बायको बी येलाय तडीसा. ते काय ते घरगुशाचा काय आहे बा द्यायचं ते माझं चालू आहे तडीसा. लवकर चाला तुम्ही, तुमच्याशिवाय मिळणे येत तो. शिवाय काय मिळत नाही. हा मी यायला रिकामा नाही रे बापा. त्याचं ते निपट्टीन काय आहे तर त्या बबण्यानं काले बाया पाठवा समजत नाही त्याले. हा सांगून दे शिवलाल येत नाही म्हणून शिवलाल रिकामा नाही. अरे शिवलाल भाऊ तुम्ही असं करू नका. तुम्ही फक्त तटलोक साला तुमच्या तोंडात सांगून द्या, मला काही घेणं देणं नाही म्हणून. मग त्या बबण्याची आणि त्या माऊलीची बायको जे काय करायला असेल ते करतील. हा तुम्हाला काय करावं लागते? बरं चाल ना, येतो मग मी येतो, पाहतो काय आहे तर भानगड. चाल बापा चाल. बाबू भोजन्या घराला लक्ष देतो. हो बाबा देतो. माझे मला काय म्हणतात रे दलिंद. हा पाहू दे मला आता काय आहे तर यायचं भानगड. चला तटलोक जायला स्फूर्ती ना आता. माझ्या सासऱ्याने माझ्या बायको नेली तरी जा आता. हो कसं भानगड आहे मोठीच आहे म्हणा. पाहतो ना आता काय आहे तर. का सरपंच हे तर लयच बेकार झालं राजा. हा या शिवली बायको लयच वाया जायला निघली हो. राजा नामदेवरा कुठे टेन्शन घेऊन राहिले डोक्याला झेंडू बॉम्ब लावून राहिले राजा. हा वाया जायला माणसाची बायको वाया जायलाच राहणार. तो शिवल्यास कोणता ढंगाचा आहे. पण आता कसं कोणी घरात उद्या लायकीच राहील नाही बा. हा आता या बबण्याचा आणि शिवल्याचा किती गांड दोस्ताना. आता दोस्ताची मारली की नाही पा बरं. बबण्या घुसला की त्याच्या घरात बायकोच पोटूल डायरेक्ट शिवल्याची. काय हाय म्हणजे दोस्ताने राहिलं काही. पण तो बा आपल्या घरात अजिबात कोणाला येऊ देत नाही बा. तो घरचा असो की दारचा असो. मी असलो घरी तर आहे काय बस कोणाला छान नसेल आपल्या घरी डायरेक्ट. नाही बापा आता मी मा घरी बंद करून टाकते. पोरे पारे जास्त येतात मा घरी. मा बायकोला सांगून तो शांतीला अजिबात कोणता पोऱ्या घरी दिसला पाहिजे, कोणता माणूस हे आला नाही पाहिजे. हा हे डोंगरी येतात मा घरी गप्पा गोष्टी करेल. झाले बंदच करून टाकतो मी आता. हे पुरत नाही बापा. जो जोडचा असो की दूरचा असो दुरून राम बरा बापा. हे असं झालंच काय करसान बापा. मग आपल्याला फाशी घ्या लागेल. हे कसं बिन लाजा होता शिवल्याल म्हणून काही वाटून नाही राहिले त्याले. पण आपल्यासारख्या इज्जतदाराचं कसं आहे. नामदेवराव कसं हे पोरे पारे घरी येत असतील तर बंदच करून टाका. अजिबात नाही बुडेने बाडेने कोणाला लाल ठेवायचा नाही घरी. हा कसं आपलं नाक जर नक्ट झालं की नाही बस आपल्याला फाशीच घ्या लागेल. आपण काही नाही आहे बेसरं. 4 चौघे राहा लागते आपल्याला. आठवून गेलो की बस शांतीला सांगून द्या तुम्ही की अजिबात कोणी घरी दिसलं नाही पाहिजे. भले हा दिसलं की पाहिजे त्या बजेटच आहे. नाही हो बापा येऊ नाही द्या लागत. काय करता बापा ही भांडा आणता काय. तसंच करा. पण तुम्हाला सांगतो मी हे आजचं नाही चालू आहे बबण्याचं त्या अर्चीचं. आजचं नाही चालू की हे लई दिवसा चालू ही न्यायचं. पण हे आता पाजरलं हे. आता या शिवल्या लक्षात आलं हे. लई दिवसात चालू शिवल्याचे लक्षात असेल ते. पण यानं लक्ष नाही दिलं ना त्याच्या. येते बाबा येऊ द्या असं झालं ती. हा घरी नसला की त्यानं मारला त्यानं. हा घरी नसला की मारला त्यानं पुरी संधी सोनं गेलं ना. आणि हा बसला चोयत. यानं मग पाहिलं शिंदी बजेट. हा दिसलं शिने याच्या वैको आलं शिने मग या शिवल्याले. शिवल्या एवढा चॅप्टर असल्या त्याच्या घरी जर असं होऊन राहिलं तर किती म्हणजे मोठी गोट आहे. आला ना शिवलाल भाऊ पटपट चाला ना. आता काय तटीसा उडत चालतं. शेंडीचा बुंडीचा कडतोडा आहे का तटीसा. हा यांना त्यानं तडसा लिहून राहिला मग लोटत पाटत तू. माझी तर इच्छाच नव्हती यायले. पण आता कसं तू आला गंठ्या मा घरी म्हणून तू येऊन राहिलो मी. पाहू तिकडे पाहना शिवल्यान तो गंठ्या येऊन राहिला तिकडून. हो राजा सरपंच काय बापा यायचं काय कोकडे शिवलाल शेठ कुकडे जाणार आहो मी. मामाग तुम्हाला माहित नाही काय भिरोड लागेल आहे तर. हा ते मा बायकोचीच के तर बबण्यान माऊली मीनं उलटा टांगेल नाही तडसा. त्याच्या बायका आलाय तडसा माजन करून राहिल्या. आणि हा गंठ्या मला आला बैलाय. हा फालतू रिकाम्या कामात की गंठ्याच काम आहे का मला बोलायचं. सांगा राजा नामदेव भाऊ मला आता त्या बाईने शिवलाल भाऊच्या घरी पाठवलं. मग नाही म्हणता येते बाईच्या जातीला याच लागते की नाही. एक तर तिथं दटीसा त्या जीव तोडून राहिला. आणि शिवलाल भाऊचा सासरा शिवलाल भाऊच्या बायको लिहून तटीसा येला. त्याचं चालू आहे तिरगी मिरगी. भांडणार काम येला म्हणून त्या बाईने मला आवाज दिला शिवलाल भाऊच्या घरी पाठवलं. मा काय चुकलं काय ते बाबा गंठन नाही तर म्हणता येत नाही.
बाबा शिवलाल तुझ्या सासरा कोण येलाय पण हं तुझी बायको तडसा आणली म्हणता मग काय हे भानगड काय बापा सरपंच मा सासरा म्हणे बायकोले वागव म्हणे हा मी म्हटलं अजिबात वागवत नाही ते ज्याच्या मागं ज्याच्यासोबत तिचं लपलं होतं त्याच्या मागं लावून दे मी असं डायरेक्ट माझ्या सासऱ्याला सांगितलं मी वागवायला तयार नाही दिले हा कोण वागवून हो त्या लोफरले हो ना मग आता काय झालं आता काय भानगड झाली मग तुला तसं म्हटल्यावर आता काय झालं पण आता ते गेले तीन त्या बबन्या जो आहे तो आता बबन्या वागवायला तयार नशीन बबन्याची बायको ती हजर आहे माऊलीची बायको हजर आहे तडसा मग त्याचं चालू असेल मा जोन तडसा मग या हा गंठ्या आला मला बोलायला तडसा घेन ना देन मा घरी हा असं आहे नाही आता हे त्याचं माझून मी मोडू काय हा लफडे करतीन ते आणि मला काल म्हणतात रगडून राहिले आता ते बापा शिवलाल हे कसं रे हा आता तू वागवत नाही तर का बबन्या मस्ती मारते का बा तुझ्या सासरा दिले हा गळ्या शिवल्याला एक डोळ्या लावून एक डोळ्या उघड्या ठेव गळ्या जाऊ दे ना आता लय लोक लफडे होतात सायाचे कुठे विचार कोणा वागून बायकोले वागून हो नामदेव भाऊ सरपंच तुम्ही लय चांगले आहे तुम्हाला मी चांगलं समजतो पण कसं फक्त या गोष्टीत बोलू नका तुम्ही हो हे कसं लफड्याचं काम आहे मी कसं तुम्हाला काही बोलीन तुम्हाला राग येईन मग कसं मले करू द्या तर बायको वागो म्हणू नका तुम्ही कसं अशी बोगस बाई हा छिनाल बाई मी घरात कशी वागू सांगा तुम्ही आज बबण्याले पकडेल आहे तिनं आता मीनं वागवली समजा आणि काल जर दुसरा पकडला तर मग बदनामी कोणाची माहीच आहे ना लोक तू मलाच करतील ना चार चौघात मला राहा लागते बापा आम्ही काही म्हणत नाही भाऊ तुझ्या मतान तू कर बा काय करणार आता अशा याच्यात बोलता येत नाही आम्हाला एक तर मग मी आता मतानच करतो चला मग येऊ काय मी झालं का तुमचं हो ये बापा ये सरपंच कसं लफडं भोयले आता या बाईले सांगा आता शिवलाल नाही दिले टाकून आता हा आता काय बबन्या घरात घालतात का रे बापा हे नाही त्या बबनेली समजलं पाहिजे ना दोस्त आहे घरात कसं हात टाका म्हणून त्याला कसं गोड लागलं कशी शिवलालची बायको गोड लागली त्याला मग आता त्या गळ्यात उतरेन तर काय नव आहे उतरेलच पाहिजे हा उतरेलच पाहिजे आपण थोडं चालता का काय काय नाही पाहून हा काही जर होत असेल आपल्या मोड्या प्रयत्न करू चला बरं चला पाहू खरंच पाहू आता काय आहे तर चला बरं घे बरं ये खाली घे राम खुरायली दोघायली घे बरं खाली काय खाला निवाळा करून कसं त्या बहिणीला घरी पाठावं लागते ना आता उतरो खाली आले बाबा उतरो दो हराम खोरायला खाली उतरू नको रे बा उतरू नको राहू दे पाठी सामाले कसं शिवले अजून मारीन आम्हाला ढोरासारखं कोणता शिवल्यान चिवले येत नाही सांग कोणी काही म्हणणार नाही हा आपल्या शब्दा बाहेर नाही जाणार कोणी खाली उतर खाले नाटक करून राहिला खाले हा नाटक करता का रे कोणाला दाखवून राहिला तू भेव उचल तो खोंड्या हा त्या शिवल्या खिशात घेऊन फिरतो मी कसा आता कसा मग माझ्या दगडा खाली हात चेंजल होते म्हणून काय बोललो नाही मी हा उतर रे बाबू हा 2-4 गप्पे मारायला उतरत जशी आले तर उतरतो मारू नका नको करू नाटक नको करू चल उतर खाली उतर चाल उतरतो रे बा मारू नको रे बा उतरतो ना बस खाली अडीचा बस लवकर बस फटके मारी नाही तर तुले सांगितलं तेवढं ऐक चाल बस लवकर खाली बस लवकर बस हो बसतो ना बसतो मारू नका तुला काही एवढं सांगा लागते का रे बस खाली शिपते रे बस लवकर बसतो बापा बसतो ना म्हण नाही सांगलं वर बापुरील वागवत नाही वागत सांगलं पण नाही तर मग तुला कसं वाटी फटके मारीन मी आता बस शिवल्यान तुला कमी मारलं आता जास्त मारीन मी तुले कसं वागू मी सांगा ना मला बायको आहे ना बापा काही नका बोलू ना राजा काही नका बोलू ना असं ना करू बाबा बाबू बघण्या हो म्हण साया हो म्हण मग पाहू पुढचं पुढे काय येतं हो म्हणून दे वागवतो मला वागवतो बाबा मग पाहू पुढचं काय येतं शिवलाल भाऊ आले माय बाई अरे शिवलाल भाऊ बरं झालं लवकर आले तर शिवलाल भाऊ बाबा हे काय आहे तर पाना मग घरावर कुठे येऊन राहिले बापा पाहू शिवलाल भाऊ काय माझं चालू आहे राजा पाहू बाई तुझ्या घरावर गोटी येऊन राहिल्या तर मी काय गुरु तुझ्या नवऱ्याला समजलं नाही माई बायको पोटाच्या वेळेस लाज नाही वाटली त्याले हा जनाची मनाची हा लाज वाटायला पाहिजे होती ना मले म्हणून राहिली पाव शिवलाल भाऊ मी काय पाहू हा मेन दिली माई बायको काढून आता तिचा बाप तिचा भाऊ आणि तिची माय काय करीन ते करो आपल्याला काही घेणं देणं नाही कसं बोलून राहिले शिवलाल भाऊ तुम्ही काहीतरी करा ना बापा तरी करा मी काय करू हा मीने दिली माई बायको काढून तू दे तुझ्या नवरा काढून हा काल ठेवतो त्याला घरात असा अवदशा काही कामाना धामाचा दुसऱ्या बायका घरात आणते दे काढून द्याले काय कधलं फुका खाऊ घालतं त्याले बापा बायकोला काढून द्यायला होते का बाबा शिवलेले का मी का आगला आहे बा याची बायको मा घरात घालते का हे लोफर मित्र उद्या आपण उद्या पाहू व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा